रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण या सुभाषित सौरभमध्ये राजा भोज आणि कालिदास यांच्या अनेक चातुर्यकथा ऐकलेल्या आहेत. राजा भोजाच्या राज्यामध्ये मूर्खांना थारा नव्हता. त्याच्या राज्यातील सामान्य व्यक्तीसुद्धा किती सुंदर काव्यरचना करत असत याच्याविषयीचीच ही छोटीशी कथा आज आपण ऐकणार आहोत. भोजराजा स्वतः प्रकांड पंडित विद्वान होता. अनेक विषयांवरचे, शास्त्रीय विषयांवरचे सुद्धा त्याचे ग्रंथ त्याच्या नावावर आहेत. त्याने लिहिलेले आहेत. असे 84 ग्रंथ त्याच्या नावावर आहेत. त्यातील 21 ग्रंथच आता उपलब्ध आहेत. असा हा अतिशय पराक्रमी, दानशूर, गुणग्राहक भोजराजा याचं गुणवर्णन आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. हा राजा एकदा क्रीडोद्यानामध्ये जात असताना रस्त्यात त्याला एक तरुण स्त्री दिसली. कोण होती ती स्त्री आणि कशी होती? तर ती होती मलिनवसना, जिचे कपडे मळालेले होते, मळकट कपडे घातलेली मलिनवसना. नंतर तीक्ष्णतर तपनकर विदग्ध मुखारविंदा. तीक्ष्णतर म्हणजे अतिशय तीक्ष्ण, तीव्र. तपन म्हणजे सूर्य, तपनकर म्हणजे सूर्याची किरण. अतिशय तीव्र सूर्यकिरणांमुळं जिचं मुखारविंद म्हणजे मुखकमल कोमेजलेलं आहे, अशी ती सुलोचना, अतिशय सुंदर डोळे असलेली अशी ती स्त्री होती. थोडक्यात अतिशय कडक उन्हामुळे जिचा चेहरा कोमेजून गेलेला आहे, जिच्या अंगावरचे कपडे मळालेले आहेत आणि जिचे डोळे अतिशय सुंदर आहेत, अशी ती तरुण मुलगी त्या राजाला दिसली. आणि राजाने तिला विचारलं, का त्वम पुत्री? हे मुली, हे बाळे, तू कोण आहेस? तिनं राजाला उत्तर दिलं, हे राजा, मी लुब्धक वधू हो. लुब्धक म्हणजे शिकारी, वधू म्हणजे पत्नी. मी शिकाऱ्याची पत्नी आहे. तिच्या हातामध्ये काहीतरी होतं. ते पाहून राजाने विचारलं, हस्ते किम येतात? तुझ्या हातामध्ये हे काय आहे? तिने उत्तर दिलं, पलम. हे पल म्हणजे मांस आहे आणि ते अगदी सुकलेलं दिसत होतं. म्हणून राजाने विचारलं, क्षामम किम? हे सुकलेलं आहे का आणि का बरं? राजाचा तो प्रश्न ऐकून ती मुलगी म्हणाली, हे राजा, आदरपूर्वक ऐकणार असाल तर सांगते. आणि तिनं एक श्लोकच म्हणून दाखवला राजाला. इतक्या सामान्य स्त्रीने सुद्धा इतका सुंदर श्लोक म्हटला. कोणता होता तो श्लोक? गायंती त्वदरी प्रियाश्रु तटिनी तीरेषु सिद्धांगनाः गीतांधा न तृणंचरंती हरिणास ते नामीशम दुर्बलम. हे राजा, त्वदरी प्रियाश्रु तटिनी, तुझ्या शत्रूंच्या प्रिय पत्नींच्या अश्रूंनी तयार झालेली नदी. आता राजा इतका पराक्रमी होता की त्याने सर्व शत्रूंचा नायनाट केला होता, सर्व शत्रूंचा पराभव केला होता. आणि त्यामुळं त्या शत्रूंच्या स्त्रिया इतक्या दुःखी झालेल्या होत्या, इतका विलाप करत होत्या, रडत होत्या, आक्रोश करत होत्या. आणि त्यांच्या त्या अश्रूंनी एक नदी तयार झाली. इतका त्यांचा दुःखावेग मोठा होता की त्यांच्या अश्रूमधून एक नदी तयार झाली. आणि त्या तटिनी म्हणजे नदी, तटिनी तीरेषु, त्या नदी तीरावर सिद्धांगनाः गायंती, सिद्ध स्त्रिया गाणी गातात. आणि त्यांची गाणी इतकी मधुर आहेत, इतकी सुश्राव्य गाणी आहेत की ही रानातली हरणं गवत चरायचं विसरूनच जातात. गीतांधाः हरिणाः न तृणंचरंती. त्या गीतांमुळं मुग्ध झालेले, मोहित झालेले ते हरणं गवत खातच नाहीत. न तृणंचरंती, गवत खायचं विसरून जातात, गवतही खात नाहीत. आणि म्हणून आमिषम दुर्बलम, आणि म्हणून ती हरणं अशक्त झाली, कृश झाली. आणि म्हणूनच त्यांचं हे मांससुद्धा अगदी सुकलेलं आणि दुर्बल असं आहे. बघा किती सुंदर उत्तर दिले त्या लुब्धक कन्येनं, त्या शिकाऱ्याच्या पत्नीनं. किती सुंदर हा श्लोक रचना केली आहे ही. ते ऐकून राजा खुश झाला नसता तरच नवल. त्या पूर्ण श्लोकाचा अर्थ आपण परत एकदा बघूया. तिनं असं उत्तर दिलं की हे राजा, तुझ्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अश्रूंनी तयार झालेल्या नदीच्या काठावर सिद्धांगना अतिशय सुंदर मधुर गीतं गातात. त्यामुळं ही हरणं त्या गीतांवर लुब्ध होऊन गवत खात नाहीत आणि म्हणून ते असे दुबळे झालेले आहेत आणि त्यांचं मांस म्हणून असं सुकलेलं आहे. राजाने खुश होऊन तिला प्रत्येक अक्षरासाठी 1,00,000 सुवर्णमोहरा दिल्या.
असं भोजराजाच्या राज्यामधील सामान्यातील सामान्य लोकसुद्धा सुंदर काव्यरचना करत असतात. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरं एक मला असं निवेदन करायचं आहे की धार्मिक स्तोत्र किंवा धार्मिक वाङ्मय हा संस्कृत भाषेचा एक भाग झाला. संस्कृत साहित्य हा एक अतिशय विस्तृत असा संस्कृतचा एक भाग आहे. सुभाषितं हा त्यातीलच एक भाग, जी सुभाषितं आपण या सुभाषित सौरभमध्ये ऐकतच असतो. पण उत्तमोत्तम नाटकं, उत्तमोत्तम काव्य, त्यातील काही उतारे, छोटे छोटे प्रवेश जर आपल्याला ऐकायचे असतील तर मला आपले अभिप्राय आणि आपल्या सूचना कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवाव्यात. पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा श्लोकासह, सुभाषितासह भेटूया. धन्यवाद.